आजची ब्लॉगची सुरुवात ही दुपारपासून होती आहे, कारण की सकाळी मी काही शूट घेतले नाही आहेत. सकाळी आम्ही व्यायाम वगैरे केला, नाश्ता वगैरे नेहमीप्रमाणे सगळे कार्यक्रम झाले, जेवण वगैरे केलं. त्यानंतर रोहित गुरव सरांचं व्याख्यान आम्हाला आज होतं. खूप भाई एवढे भारी आहेत ना की त्यांच्याबद्दल आज मी जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. कारण की आम्हाला खूप मजा आली व्याख्यानालासुद्धा. त्यांनी घेतलेल्या गेम्समध्ये म्हणा किंवा त्यांनी सांगितलेले जे काही शब्द होते किंवा जे त्यांनी काही सांगितलं ते आम्हाला खूप भारी वाटलं. त्यांनी गेम्स वगैरे घेतल्या, गेम्समधनं त्यांना ज्या गोष्टी सांगायच्या होत्या, इम्युनिटी असू द्यात, ग्रुपमध्ये एका विचारांनी चालणं किंवा आपण ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टींवर आपला फोकस असणं किती गरजेचं आहे. खूप खूप मस्त होतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून आम्हाला ह्या गोष्टीसुद्धा सांगितल्या की मित्र किती गरजेचे असतात आणि वडिलांच्या जागी किती छान असतात आणि किती कष्ट करतात किंवा त्यांची जागा आपल्या आयुष्यात काय असते. बाई त्यांनी हा एक आमचा गेम घेतला. थोडी विषयाकडनं भरकटली, पण एक गेम घेतला. आम्ही यात स्टार्टिंगला खूप लीड करत होतो, खूप छान खेळत होतो. एका पॉईंटनंतर समोरच्या टीमनी एवढी छान लीड घेतली की आम्ही वन साईड गेम जिंकत असतानासुद्धा डायरेक्ट हरलो आहे. त्यानंतर त्यांनी व्याख्यान वगैरे घेतलं. न रडणारी मुलंसुद्धा भाई आज इतर रडली. खूप छान व्याख्यान होतं. सरांना खूप थँक्यू बोलेल. खूप म्हणजे खूप. मित्र कसा असू शकतो, कुठल्या जागेवर असतो आणि आपण त्याला एका चुकीमुळे गमवतो किंवा चुकींमुळे रुसून बसतो, सॉरी बोलत नाही. त्यानंतर व्याख्यान वगैरे झाल्यानंतर आज आमचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होता. असं सगळ्यांनी साड्या वगैरे घातलेल्या होत्या. साड्या वगैरे घातल्या, डान्स वगैरे पण बसवले होते आज आम्ही सर्वांनी. सगळे एक्सायटेड होते. महिलांना वाण वगैरे दिले शिक्षकांनी, आमच्या सीमा मॅमनी. त्यानंतर गणेशवंदनाने आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. ऑफकोर्स ती गणेशवंदना मी केली होती. खूप काही काय होतं. मुलांनी पण साड्या घातल्या होत्या. आमच्यात एक जण पुष्पाही झाला होता, तो पण खूप मस्त होतं. सगळे भाई एवढे भारी वाटतात ना, एवढे भारी. 7च दिवस असतात हे आमच्याकडे, पण एवढे मजा येते, एवढी मस्ती करतो ना आम्ही सर्वजण. त्यानंतर